जर तुम्हाला PSI किंवा पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं असेल तर ते कशा प्रकारे बनायचं आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओचा रील तुमच्या जेवढे काही मित्र असतील त्या सगळ्या मित्र मैत्रिणीला, तुमच्या वडिलांना त्या ठिकाणी काय करायचं आहे, शेअर करायचं आहे। तर लक्षात ठेवा, PSI म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर ही जी परीक्षा आहे ही MPSC परीक्षेमार्फत या ठिकाणी घेतली जाते। या परीक्षेसाठी तुम्हाला दोन प्रकारचे पेपर्स असतात स्टार्टला, नंतर त्या ठिकाणी ग्राउंड आणि नंतर मेडिकल, अशा प्रकारे या ठिकाणी 4 राऊंडमध्ये तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागते। या परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता जर म्हणसाल तर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी किंवा ज्यांची कोणत्याही विद्यापीठातून पदवी पास केलेले आहेत असे सर्व विद्यार्थी या ठिकाणी पात्र असतात। सगळ्यात अगोदर तुम्हाला MPSCच्या प्रोफाईलवर जाऊन वेबसाईटवर जाऊन प्रोफाईल क्रिएट करायचे। फॉर्म भरल्यानंतर या ठिकाणी तुमची पूर्व परीक्षा होत असते जी 100 गुणांची असते, ज्याच्यामध्ये तुम्हाला GKचे संपूर्ण विषय आणि गणित बुद्धिमत्ता असतो। नंतर या परीक्षेमध्ये तुम्ही कट ऑफ मार्क्स मिळाल्यानंतर साधारणतः 50 आसपास त्या ठिकाणी मार्क मिळवायचे असतात। त्यानंतर तुमची मुख्य परीक्षा होते, जी मुख्य परीक्षा ज्याचे 2 पेपर असतात, एक सामान्य ज्ञान आणि इतर विषय, तसंच एक पोलिसाशी संबंधित जे काही कायदे असतात त्याच्याशी संबंधित असते। नंतर मुख्य परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ग्राउंडसाठी क्वालिफाय केले जातात आणि ग्राउंड झाल्यानंतर जे व्यक्ती ग्राउंडमधून क्वालिफाय होतील त्यांचं जी निवड आहे ती मुलाखतसाठी होत असते आणि जे मुलाखतमध्ये सिलेक्ट होत असतात त्या सर्वांचं त्या ठिकाणी मग काय होते, फायनल मेरिट लिस्ट लागते। तर अशा प्रकारे ही PSIची संपूर्ण भरती प्रक्रिया असते। याच्यासाठी शिक्षण आपल्याला माहिती आहे ग्रॅज्युएशन पाहिजे। याचा अभ्यासक्रम काय असतो हे संपूर्ण माहितीसाठी मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे। तोपर्यंत व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर सुद्धा करायचा आहे।